हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय चॅनल व्ही कॉमर्स अकॅडमी, जिथे मी वंदना तुम्हाला शिकवणार आहे अकाउंट हा विषय अत्यंत सोप्या पद्धतीने। मुलांना अकाउंटिंग फंडामेंटल्स पैकी बरेचसे महत्त्वाचे पॉइंट्स मी कव्हर केलेले। आता आपल्याला एक 1000 MCQ सीरीज सुरू करायची आहे आणि त्या सीरीज मध्ये जे महत्त्वाचे पॉइंट्स किंवा टॉपिक्स वाटतात तर त्या पद्धतीने आता मी व्हिडिओ अपलोड करणार आहे। जसं पॉसिबल होईल तसं मी क्वेश्चन्सचे व्हिडिओ अपलोड करेल आणि त्याच्या सोबतच जर समजा क्वेश्चन्सचे व्हिडिओ अपलोड करताना मला कोणत्या टॉपिक्सचा वाटला की याच्या कन्सेप्ट क्लिअर केल्या पाहिजेत किंवा या कन्सेप्ट मुलांना चांगल्या बोर्डवर समजावून सांगितल्या पाहिजेत, तर अशा कन्सेप्टसाठी मी बोर्डवर व्हिडिओ बनवणार आहे। त्याच्यामुळे कोणतेही व्हिडिओ मिस करू नका। चॅनल जर तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर आधी चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून तुमचे कोणतेही महत्त्वाचे व्हिडिओ मिस होणार नाहीत। MSCB एग्जाम मध्ये तुम्हाला MCQ क्वेश्चन आहेत, त्यामुळे प्रत्येक प्रश्नाच्या कन्सेप्ट डीप मध्ये अभ्यासायला शिका आणि त्याच्यामुळे हे व्हिडिओ मिस करू नका। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं आहे इश्यू ऑफ शेअर्स। कॉर्पोरेट अकाउंट मध्ये तुम्हाला महत्त्वाचा टॉपिक आणि त्या 12th कॉमर्सच्या सिलेबस मध्ये देखील आपल्याला इश्यू ऑफ शेअर्स हा टॉपिक आहे। आजपासून या टॉपिकला आपण सुरुवात करू। इश्यू ऑफ शेअर्स चे बेसिक माहिती, त्याच्यानंतर टाइप्स ऑफ शेअर्स, टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल आणि अकाउंटिंग ट्रीटमेंट फॉर इश्यू ऑफ शेअर्स, या मुद्द्यांवर आपण व्हिडिओ बनवू। त्यामुळे जर तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा आणि हो, तुम्हाला हे व्हिडिओ जेवढे शेअर करता येतील तेवढे शेअर करा, जेणेकरून अनेक गरजू विद्यार्थ्यांना याचा फायदा होईल। कारण या व्हिडिओसाठी मी कोणतीही फीस चार्ज करत, फक्त तुमच्याकडून मला काय अपेक्षा आहे की तुम्ही एक कमेंट्स पाठवा आणि हे चॅनल सबस्क्राइब करा आणि तुम्हाला जेवढं शेअर करता येतील तेवढं शेअर करा। तर चला, जास्त वेळ वाया न घालवता आपण टॉपिकला सुरुवात करूया। 11वी 12वी मध्ये आपण संघटनांचे प्रकार बघितले। संघटनाच्या प्रकारामध्ये महत्त्वाचे प्रकार कोणते? एकल व्यापारी संघटना, जिथे व्यवसायाचा एकच मालक असतो। दुसरा आहे भागीदारी संघटना, जिथे 2 किंवा त्यापेक्षा जास्त मालक असतात। त्यानंतर आहे संयुक्त व्यापारी संघटना। संयुक्त व्यापारी संघटना म्हणजेच याला आपण कंपनी म्हणतो। कंपनी ही एक आर्टिफिशियल पर्सन आहे, म्हणजे जिथे अनेक लोक व्यवसाय करण्याच्या उद्देशाने एकत्र येतात, भांडवल गोळा करतात, ठीक आहे, भागांच्या स्वरूपात त्यांचं भांडवल गोळा करतात, नफा कमवतात, तो वाटून घेतात, तर अशा स्वरूपाला काय म्हणतात? कंपनी म्हणतात। कंपनी ही एक काय आर्टिफिशियल पर्सन आहे। आर्टिफिशियल पर्सन म्हणजेच कृत्रिम व्यक्ती। तर एकल व्यापारी संघटना, भागीदारी संघटनामध्ये जे मालक असतात ते नॅचरल पर्सन आहे, ते त्यांच्या व्यवसायासाठी लागणारं भागभांडवल स्वतः गोळा करू शकतात। ते काय करतील? स्वतःच्या पैसे व्यवसायात गुंतवतील, त्यांच्याकडे जेवढे कॅश आहे तेवढी ते व्यवसायात गुंतवू शकतात किंवा ते त्यांच्या नातेवाईकांकडून, त्यानंतर मित्रमंडळींकडून पैसे गोळा करून ते एखाद्या बँकेकडून लोन घेऊन किंवा एखाद्या फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडून लोन घेऊन ते त्यांच्या व्यवसायासाठी भांडवल उभं करू शकतात। पण कंपनी ही एक काय? कंपनी आर्टिफिशियल पर्सन आहे, त्यामुळे ती स्वतःचं कॅपिटल जनरेट करू शकत नाही। त्यामुळे ती काय करते? कंपनी भाग भांडवलाच्या माध्यमातून आपलं कॅपिटल उभं करत असते। कॅपिटल म्हणजे काय? की व्यवसाय चालवण्यासाठी जो फंड रिक्वायर असतो, जो फंड गरजेचा असतो, तर त्या फंडलाच आपण काय म्हणत असतो? कॅपिटल म्हणत असतो। एकल व्यापारी संघटना, भागीदारी संघटना यामध्ये मालक स्वतः फंड गोळा करू शकतो, पण कंपनी ही आर्टिफिशियल पर्सन असल्यामुळे कंपनीला स्वतःचं कॅपिटल जनरेट करता येत नाही। त्यामुळे कंपनी काय करते? भाग भांडवलाच्या माध्यमातून कंपनीचं कॅपिटल गोळा करत असते। मग आपण इथे व्यापारीच्या संघटनेमध्ये कॅपिटल कसं दाखवतो? आपण कॅपिटल अकाउंट इथे प्रिपेअर करतो। भागीदारी संघटनेमध्ये आपण पार्टनर्स कॅपिटल अकाउंट प्रिपेअर करतो आणि कंपनीमध्ये कंपनी भागांची विक्री करते आणि त्यातून भांडवल गोळा करते। त्यामुळे भागाची विक्री करून जे पैसे गोळा झाले, जे फंड गोळा झालेला आहे, तर यालाच शेअर कॅपिटल म्हणतात, ठीक आहे। म्हणजेच कंपनीने भाग भांडवलाच्या विक्रीमधून जे कॅपिटल किंवा जो फंड गोळा केलेला याला शेअर कॅपिटल म्हटलं। मग आता आधी आपण बघू शेअर म्हणजे काय। शेअर म्हणजे कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजेच शेअर। आता इथे बघा शेअरची व्याख्या काय दिली? द कॅपिटल ऑफ ए कंपनी इज डिवायडेड इनटू अ नंबर ऑफ इक्वल युनिट्स, ईच युनिट इज कॉल्ड अ शेअर। कंपनीचं भांडवल हे लहान लहान भागामध्ये डिवाइड केलं जातं, समान भागामध्ये डिवाइड केलं जातं। या प्रत्येक भागालाच काय म्हटलं जातं? या प्रत्येक भागाला शेअर म्हटलं जातं। आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरलं शेअर कॅपिटल। कंपनीचं शेअर कॅपिटल किती आहे? 1 लाख रुपये कंपनीचं शेअर कॅपिटल। आपण जर गृहीत धरलं XYZ लिमिटेड ही कंपनी आहे, या कंपनीचं शेअर कॅपिटल किती आहे? 1 लाख शेअर कॅपिटल आहे।
म्हणजेच कंपनीने भागाच्या विक्रीतून किती फंड गोळा केला? 1 लाख रुपये। मग किती शेअर विकले कंपनीने? 10,000 इक्विटी शेअर विकले 10 रुपयाप्रमाणे, ठीक आहे। म्हणजे कंपनीचं कॅपिटल, शेअर कॅपिटल किती झालं? 1 लाख रुपये। कंपनीचं हे जे शेअर कॅपिटल आहे आपण छोट्या छोट्या भागात विभागलं, किती एक भाग कितीचा आहे? 10चा एक भाग आहे, म्हणजेच आपण किती भाग केले? 10,000 भाग केले शेअर कॅपिटलचे। मग याला म्हणतात शेअर कॅपिटल, ठीक आहे। मग हे 10 रुपयाचा हे काय झाला? 1 युनिट। तो 1 युनिट म्हणजेच काय? शेअर। मग आपण काय केलं? 1 लाख कंपनीचं शेअर कॅपिटल आहे, हे छोट्या छोट्या भागात विभागलं, 10चा 1 युनिट तयार केला, मग तो 1 युनिट म्हणजेच 1 शेअर। मग अशा पद्धतीने कंपनीचे किती शेअर झाले? 10,000 इक्विटी शेअर, किती रुपयाप्रमाणे? 10 रुपयाप्रमाणे। अ कंपनी मे डिवाइड इट्स कॅपिटल इनटू शेअर ऑफ ₹100, 10, 50 और एनी सुटेबल डिनॉमिनेशन। मग कंपनीचं भाग भांडवल हे समान भागामध्ये डिवाइड करू शकता। मग ती किंमत किती असू शकते? 100 रुपये, 10 रुपये, 50 रुपये, 5 रुपये। सुटेबल डिनॉमिनेशन म्हणजे ज्या पूर्ण संख्येने याला भाग जातो अशा कोणत्याही संख्येचे कंपनी भाग विकू शकते, ठीक आहे। आता थोडे आपण 1 बाय 1 पॉइंट बघू। शेअर म्हणजे काय? कंपनीच्या भाग भांडवलाचा लहानात लहान हिस्सा म्हणजे शेअर। कंपनी आर्टिफिशियल पर्सन असल्यामुळे स्वतःचं कॅपिटल जनरेट करू शकत नाही, त्यामुळे कंपनी शेअर इश्यू करून स्वतःचं कॅपिटल अरेंज करते किंवा गोळा करते। त्याच्यानंतर शेअर कॅपिटल, कंपनीचं जे कॅपिटल आहे त्याला आपण काय म्हणतो? शेअर कॅपिटल म्हणतो। आणि ज्या लोकांनी कंपनीचे शेअर्स विकत घेतले त्यांना काय म्हणतात? शेअर होल्डर म्हणतात। कंपनी मे डिवाइड, कंपनीचे शेअर्स कोणत्या किमतीप्रमाणे विकू शकते किंवा कंपनीचं शेअर कॅपिटल कोणत्या भागात डिवाइड करू शकते? 100 रुपयाचा एक भाग, 10 रुपयाचा, 50 रुपयाचा, अशा पद्धतीने डिवाइड करू शकते। त्याच्यानंतर टर्म्स ऑफ इश्यू ऑफ शेअर्स, शेअर्स इश्यू करण्याच्या कोणत्या टर्म्स असतात? तर आता फर्स्ट आहे इश्यू ॲट पार। इश्यू ॲट पार म्हणजे आता इथे बघा कंपनीने आपण भागाची किंमत किती आहे? इथे 10 रुपये। ही 10 रुपये भागाची किंमत आहे, म्हणजेच याला म्हणायचं फेस व्हॅल्यू, ठीक आहे। याला काय म्हणायचं? फेस व्हॅल्यू, दर्शनी मूल्य। 10 रुपयाचा शेअर कंपनीने 10 रुपयालाच विकला, ठीक आहे। कंपनीने काय केले? फेस व्हॅल्यूवर भागाची विक्री केलेली आहे, म्हणजेच कंपनीने 10 रुपयाचा शेअर 10 रुपयाला विकला, तर याला म्हणतात इश्यू ऑफ शेअर ॲट फेस व्हॅल्यू। यालाच काय म्हणायचं? इश्यू ॲट पार, ठीक आहे। इश्यू ॲट पार म्हणजे भागाची दर्शनी मूल्यावर विक्री करणे किंवा भागाची जी फेस व्हॅल्यू आहे। आता या ठिकाणी बघा 10,000 इक्विटी शेअर दाखवले, हे जे 10,000 ₹10 चे, तर हे 10 रुपये हे म्हणजे भागाची फेस व्हॅल्यू असते, ठीक आहे। याला काय म्हणतात? भागाची फेस व्हॅल्यू किंवा दर्शनी मूल्य। मग ज्या वेळेस कंपनी 10 रुपयाचा भाग 10 रुपयाला विकते तर याला म्हणतात इश्यू ऑफ शेअर ॲट पार, ठीक आहे। आणि दुसरं काय सांगितलं? ॲट प्रीमियम। कंपनीने काय केलाय? इश्यू मोर दॅन फेस व्हॅल्यू। कंपनीने भागाची विक्री फेस व्हॅल्यू पेक्षा जास्त किमतीला केली, म्हणजेच 10 रुपयाचा शेअर आहे, कंपनीने तो विकला 12 रुपयाला, ठीक आहे। 2 रुपये कंपनीने जास्त घेतलेत, भागाची फेस व्हॅल्यू किती आहे? 10 रुपये, कंपनीने तो भाग विकला 12 रुपयाला। म्हणजेच इश्यू ॲट प्रीमियम म्हणजे काय? ज्या वेळेस कंपनी शेअर्स इश्यू करते ॲट मोर दॅन फेस व्हॅल्यू, फेस व्हॅल्यूपेक्षा जास्त किमतीला भागाची विक्री करते, याला म्हणतात इश्यू ॲट प्रीमियम, ठीक आहे। 10 रुपयाचा भाग 12 रुपयाला विकला, मग हे जे 2,000 आहे ते याला म्हणायचं प्रीमियम, ठीक आहे। मग प्रीमियम घेऊन कंपनीने भागाची विक्री केली। आणि तिसरा प्रकार आहे इश्यू ॲट डिस्काउंट। आता ॲक्च्युअली मध्ये हा प्रकार दिलेला नाहीये तुम्हाला पुस्तकामध्ये, जर तुम्ही बघाल आता सध्या तर हे 2च प्रकार दिलेले आहेत। का? कारण आता कंपनी हे पब्लिकसाठी ॲट डिस्काउंट इश्यू करू शकत नाही। आता पूर्वीच्या सिलेबसमध्ये किंवा जुन्या सिलेबसमध्ये हे तिन्ही प्रकार द्यायचे। टर्म्स ऑफ इश्यू मध्ये इश्यू ॲट पार, इश्यू ॲट प्रीमियम आणि इश्यू ॲट डिस्काउंट हे तिन्ही प्रकार दिले जात होते। पण आता तुम्हाला हा प्रकार म्हणता येणार नाही, कारण आताच्या कंपनी कायद्यानुसार, कंपनी कायदा 2013 सेक्शन 53 याच्यानुसार कंपनी पब्लिकला जेव्हा शेअर इश्यू करते त्यावेळेस इश्यू ॲट डिस्काउंट करू शकत नाही, ही मेथड बंद झालेली, ठीक आहे। आता कंपनी पब्लिकसाठी ज्यावेळेस इश्यू करते त्यावेळेस इश्यू ॲट डिस्काउंट करू शकत नाही। इश्यू ॲट डिस्काउंट कंपनी फक्त त्यांच्या एम्प्लॉई किंवा डायरेक्टर
यांच्यासाठी जर कंपनीने शेअर इश्यू केले तर त्या शेअर्सच्या बाबतीत कंपनी ॲट डिस्काउंट शेअर इश्यू करू शकते. आता हा पॉइंट ह्याच्यासाठी हायलाइट करायचा, हा प्रकार नाही आहे तर मग कशाला, पण हा एक्सेप्शन घेऊन दिलेला प्रकार आहे. त्याच्यामुळे तुम्हाला क्वेश्चन अशा ज्या जनरली सगळ्याला माहिती आहे त्या पॉइंटवर कुठे प्रश्न विचारला जात नाही. कधी कधी जे मुद्दे माहीत नाहीत त्याच्यावर प्रश्न विचारला जातो. ठीक आहे, त्याच्यामुळे आता जरी समजा आता इश्यू ॲट डिस्काउंट हा प्रकार पूर्वी होता, आता नाही आहे. आता इश्यू ऑफ शेअर्सला कंपनी ॲज पर सेक्शन 53 कंपनी ॲक्ट 2030 मध्ये कंपनी कॅन नॉट इश्यू शेअर्स ॲट डिस्काउंट. कंपनी शेअर्स डिस्काउंटवर इश्यू करू शकत नाही, एक्सेप्ट याला काही एक्सेप्शन आहे. तर स्वेट इक्विटी शेअर्स म्हणून एक प्रकार आहे इक्विटी शेअर्सचा. तर त्या केसमध्ये जर कंपनीने स्वेट इक्विटी शेअर इश्यू केले असतील, म्हणजेच जे शेअर कंपनीचे एम्प्लॉई आणि डायरेक्टर यांच्यासाठी इश्यू केलेले असतील, तर याला स्वेट इक्विटी शेअर्स म्हणतात. तर ह्या शेअर्सच्या बाबतीत कंपनी इश्यू ॲट डिस्काउंट करू शकते. आणि दुसरं, जर कंपनीला पनिशमेंट म्हणून जर समजा इश्यू ऑफ शेअर्स करायला सांगितले असतील ॲट डिस्काउंट, तेव्हा कंपनी इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट करू शकते या 2 केसमध्ये. ठीक आहे, अन्यथा कंपनीने ज्यावेळेस पब्लिकसाठी शेअर्स इश्यू करायला काढले असतील तर कंपनी इश्यू ऑफ शेअर्स ॲट डिस्काउंट करू शकत नाही. मग मेथड्स टर्म्स ऑफ इश्यू ऑफ शेअर्स 2च आहेत, ॲट पार, ॲट प्रीमियम. 10 रुपयाचा शेअर 10 रुपयाला विकला याला म्हणतात ॲट पार. 10 रुपयाचा शेअर 12 रुपयाला विकला याला ॲट प्रीमियम म्हणतात. आणि 10 रुपयाचा शेअर 8 रुपयाला विकला याला म्हणतात ॲट डिस्काउंट. ॲज पर सेक्शन 53 कंपनी ॲक्ट 2030 कंपनी डिस्काउंटवर शेअर्स पब्लिकला इश्यू करू शकत नाही. आणि याला कोणते शेअर्स एक्सेप्शन आहे? स्वेट इक्विटी शेअर्स हे फक्त कंपनी डिस्काउंटवर इश्यू करू शकते, कारण ते फक्त कंपनीचे एम्प्लॉई किंवा डायरेक्टर यांच्यासाठी असते. त्यानंतर लास्ट पॉईंट बघा, अ कंपनी मे इश्यू शेअर्स. जर कंपनीने शेअर्स इश्यू करायला काढले तर कंपनी ते कॅश घेऊन शेअर्सची विक्री करू शकते. आणि दुसरं अदर दॅन कॅश व्यतिरिक्त सुद्धा भागांची विक्री करू शकते. ठीक आहे, कंपनी भागाची विक्री 2 पद्धतीने करू शकते, एक कॅश घेऊन आणि दुसरी कॅश न घेता. ठीक आहे, इश्यू ऑफ शेअर्स फॉर कॅश अँड अदर दॅन कॅश. अदर दॅन कॅश म्हणजेच काय, जिथं आपण भागाचे जे मूल्य आपण उदाहरणार्थ 1 लाखाचे 10,000पैकी आपण 5,000चे इक्विटी शेअर्स विकले अदर दॅन कॅश, म्हणजे ते कोणाला दिले? आपण वेंडरला दिले. वेंडरला दिले म्हणजे आपण एखादी मशिनरी खरेदी केली, एखादी फिक्स असेट खरेदी केली, किंवा एखादी असेट आपण खरेदी केली आणि भाग दिले. ठीक आहे, असेट आपण खरेदी केली, आपण 50,000ची एक असेट खरेदी केली आणि ते 50,000 देण्याऐवजी आपण काय केले? आपल्या कंपनीचे 50,000चे शेअर्स त्या व्यक्तीला दिले. ठीक आहे, ज्या व्यक्तीकडून आपण असेट खरेदी केली त्या व्यक्तीला म्हणतात वेंडर. ठीक आहे, आता उदाहरणार्थ आपण मशिनरी परचेस केली 50,000ची. 50,000ची मशिनरी खरेदी केली, म्हणजेच ज्या व्यक्तीकडून आपण मशिनरी खरेदी केली त्याला आपण काय म्हणणार? वेंडर. ज्या व्यक्तीकडून आपण असेट खरेदी केली तर त्या व्यक्तीला काय म्हणतात? वेंडर म्हणतात. मग आपण वेंडरला काय केलंय? कॅश देण्याऐवजी आपण त्याला शेअर्स दिले आपल्या कंपनीचे. ठीक आहे, मग या कॅश देण्याऐवजी 50,000 कॅश देण्याऐवजी 50,000चे आपण त्याला शेअर्स दिले. ठीक आहे, मग याला काय म्हणतात? इश्यू अदर दॅन कॅश. मग कोणाला शेअर्स इश्यू केले? आपण वेंडरला, म्हणजेच आपण एखादी असेट खरेदी केली आणि शेअर्स दिले. तर दुसरं काय? प्रमोटर. प्रमोटर म्हणजे काय? कंपनीचे संस्थापक. ठीक आहे, म्हणजे कंपनी स्थापना करताना ज्या लोकांचा रोल महत्त्वाचा असतो किंवा कंपनीच्या स्थापनेसाठी जे लोक काम करतात तर त्याला संस्थापक म्हणतात. मग हे संस्थापक म्हणजेच प्रमोटर्स. मग त्या प्रमोटर्सला त्यांच्या कामाचा मोबदला म्हणून जर कॅश देण्याऐवजी त्यांना शेअर्स दिले कंपनीने तर याला काय म्हणतात? तर इश्यू अदर दॅन कॅश. कोणाला शेअर्स दिले? आपण प्रमोटरला. आणि लास्ट आहे अंडररायटर. अंडररायटर म्हणजे कोण? आपल्या कंपनीचे भाग विक्री करून देण्यासाठी आपण जर एखादा एजंट नेमला, ठीक आहे, तर तो एजंट म्हणजेच अंडररायटर. आणि त्याला आपण जो मोबदला देतोय त्याला म्हणतात अंडररायटर्स कमिशन. मग आपण अंडररायटर्सला कमिशन कॅश मध्ये देण्याऐवजी आपण त्याला काय केले? शेअर्स दिले. इश्यू ऑफ शेअर्स अदर दॅन कॅश. आपण वेंडरला शेअर्स दिले, प्रमोटरला शेअर्स दिले किंवा अंडररायटरला शेअर्स दिले. ठीक आहे, आपण कॅश घेतली नाही, त्यांना आपल्याला पैसे द्यायचे होते तर आपण त्यांना पैसे देण्याऐवजी आपण काय केले? आपण त्यांना शेअर्स दिले. ठीक आहे, तर हे झालं इश्यू ऑफ शेअर्स अदर दॅन
कॅश. दुसरा प्रकार काय, फॉर कॅश. इश्यू ऑफ शेअर्स फॉर कॅश. आपल्याला कंपनीला पैशाची गरज होते, आपण काय केले, कंपनीचे भाग विकले आणि त्यातून लोकांना भाग दिले आणि पैसे घेतले. ठीक आहे, तर याला काय म्हणतात, इश्यू फॉर कॅश. मग हे दोन पद्धतीने केलं जातं, लमसम आणि इन्स्टॉलमेंट. लमसम म्हणजे ज्यावेळेस 10 रुपयाचा भाग आहे, आपण एक भाग दिला आणि 10 रुपये घेतले, किंवा आपण 10,000 इक्विटी शेअर्स विकले, तर ते कितीचे शेअर्स आहेत, 1 लाखाचे शेअर्स आपण विकले, 1 लाखाचे शेअर्स दिले आणि 1 लाख रुपये घेतले, तर याला म्हणायचं लमसम. एकखट्टे आपण पैसे घेतले, तर याला लमसम व्हॅल्यू म्हणतात. म्हणजे ज्यावेळेस शेअर कॅपिटल आपण इश्यू केलं, लमसम व्हॅल्यू त्याची घेतली, म्हणजेच एकदाच शेअर्स दिले आणि त्याचे पैसे एक रकमी पैसे घेतले, तर याला लमसम म्हणतात. आणि दुसरा प्रकार काय, इन्स्टॉलमेंट. 10 रुपयाचा आपला भाग आहे, 10 रुपयाचा शेअर आहे, आपण काय केलंय, ॲप्लिकेशन घेताना, म्हणजेच ज्यावेळेस आपण भागांची विक्री करण्यासाठी आपण ॲप्लिकेशन मागवले, ज्यावेळेस आपण भागाची विक्री करण्यासाठी लोकांकडून ॲप्लिकेशन, पब्लिककडून ॲप्लिकेशन मागवले, त्यावेळेस ॲप्लिकेशन सोबत जे पैसे मागवले त्याला म्हणतात ॲप्लिकेशन मनी. आता उदाहरणार्थ आपण गृहीत धरू, आपण 3 रुपये ॲप्लिकेशन सोबत मागवले 10 पैकी. ठीक आहे, देन ॲप्लिकेशन मनी किती झाले, 3 रुपये. अलॉटमेंटच्या वेळेस आपण 3 रुपये मागवले, मग अलॉटमेंट मनी किती रुपये झाली, 3 रुपये. कॉल्स आपण काय केलं, एक कॉल मागवला. ठीक आहे, फर्स्ट अँड फायनल कॉल 4 रुपये, किंवा फर्स्ट कॉल 2 रुपये आणि फायनल कॉल 2 रुपये. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण 4 रुपये कॉल्स मनी मागवली, तर यालाच काय म्हणायचं, इन्स्टॉलमेंट. मग हे इन्स्टॉलमेंट कोणकोणते असू शकतात, ॲप्लिकेशन मनी कंपल्सरी, पब्लिककडून आपण ॲप्लिकेशन इन्व्हाइट करतोय, तर त्या ॲप्लिकेशन सोबत जे पैसे मागवले ते ॲप्लिकेशन मनी. दुसरं, ज्यावेळेस आपण शेअर अलॉट केले पब्लिकला, त्यावेळेस जे पैसे मागवले ते अलॉटमेंट मनी. आणि त्याच्यानंतर जे पैसे आपण पुन्हा कॉल्स मागवले असतील शेअर्सचे, तर याला कॉल मनी म्हणतात. तर इन्स्टॉलमेंट अशा पद्धतीने केले जाऊ शकतात. आता जर समजा ॲप्लिकेशन मनी 3 रुपये पर शेअर आहे, 10,000 शेअर्सचे किती झाले, 3 गुणिले 10,000 करा, म्हणजे 30,000 रुपये आपले ॲप्लिकेशन मनी होईल. 3 गुणिले 10,000 करा, 30,000 रुपये आपले अलॉटमेंट मनी होईल. आणि कॉल्स मनी किती आहे, 4 गुणिले 10,000 करा, 40,000 आपली कॉल्स मनी होईल. म्हणजे 30,000, 30,000 आणि 40,000, टोटल किती झाले, 1 लाख. पहिल्या मेथडमध्ये आपण 1 लाखाचे शेअर्स विकले, 1 लाख एकदाच घेतले, एक रकमी घेतले, मग ही लमसम मेथड झाली. आणि दुसरी इन्स्टॉलमेंट मेथड, 1 लाख रुपये आपण 3 टप्प्यात मागवले. पहिल्या टप्प्यात 30,000, दुसऱ्या टप्प्यात 30,000 आणि तिसऱ्या टप्प्यात 40,000, तर याला म्हणायचं इन्स्टॉलमेंट मेथड. कंपनी हे कॉल्स 1 किंवा 2 किंवा 3 कॉल्समध्ये कंपनी मागू शकते. कंपनीच्या रिक्वायरमेंट प्रमाणे कंपनी भागांची किंमत लोकांकडून किंवा पब्लिककडून मागवत असते. जर कंपनीला वाटलं की आपल्याला एकदाच सगळे पैसे मागवायचे, तर त्या ठिकाणी कंपनी फर्स्ट अँड फायनल कॉल म्हणून सगळे पैसे मागवून घेते, किंवा मग कंपनी ह्याच्यामध्ये 1 किंवा 2 इन्स्टॉलमेंट, 3 इन्स्टॉलमेंट क्रिएट करू शकते. तर हे झाले इश्यू ऑफ शेअर्सशी संबंधित काही बेसिक पॉइंट्स. आजच्या व्हिडिओमध्ये आपण इथे स्टॉप करू. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपल्याला बघायचं टाइप्स ऑफ शेअर कॅपिटल, त्यामुळे हा व्हिडिओ मिस करू नका. तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. हा व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राइब करा. थँक्यू.